Now we start class 4th, chapter number 1, geometrical figures. So first we learn about the angles. What is an angle? Okay. First thing is we see an angle between the ground and the side. First you can see the first feature is about a slide. आपण बघू शकता की स्लाइड ही प्लेग्राउंड्समध्ये आहेत. ठीक आहे, तिथे आपण दुरून जर बघितलं तर तो काय होतं आहे की एक अँगल तयार होतो. ठीक आहे, दोन्ही साईडने एक अँगल तयार होतो. ज्या वेळेला आपण स्लाइडवरतून खाली येतो त्यावेळेला सुद्धा एक अँगल तयार झालेला असतो. तो म्हणजे असतो आपला ऑप्टिव्स अँगल, जो असतो 90 डिग्रीच्या वर, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्त असलेला. तसंच एक दुसरा अँगल दिसतो इथे आपल्याला बनलेला, हा 90 डिग्रीपेक्षा कमी याचा आहे. हा आहे आपला ॲक्यूट अँगल, ट्रायंगल. आपला दुसरा अँगल कोणता आहे तर हा आहे आपला ॲक्यूट अँगल, जो हा 90 डिग्रीपेक्षा कमी याचा असतो. म्हणजे 0 to 90 डिग्रीपेक्षा कमी असलेला हा बनतो आपला ॲक्यूट अँगल. आणि 90 डिग्रीपेक्षा जास्त तर 90 डिग्री टू 180 डिग्रीपर्यंत हा राहतो आपला ऑप्टिव्स अँगल, जो आपण इथे बघितलेला आहे. सेम अँगल आपण इथे पण बघू शकतो. इथे काय दिलं आपल्याला, काय दिसत तर ॲक्यूट अँगल दिसत आहे. सेम वी सी अ अँगल बिटवीन द ट्री ट्रंक्स अँड द ब्रांचेस. बघा, हे जे आपल्याला झाडं दिसत आहेत ट्रीच्या मधात सुद्धा आपल्याला हा ॲक्यूट अँगल दिसत आहे. हा सुद्धा काय तर ॲक्यूट अँगल आहे आणि हा सुद्धा ॲक्यूट अँगलच आहे. नंतर आहे आपला फोर्थ, देअर इज अ अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक पोल अँड द ग्राउंड. हा कोणता आहे तर आपला हा आहे आपला राईट अँगल. ठीक आहे, जो एक्झॅक्टली राहतो 90 डिग्रीचा. बघा, इथे हा बॉय उभा आहे आणि हा इलेक्ट्रिक पोल स्ट्रेट आहे. त्यापेक्षा त्या दोघांच्या मधात बनलेला अँगल म्हणजे तो आपला राईट अँगल बनलेला आहे. ठीक आहे, आपण इथे बघितला आहे फर्स्ट ऑप्टिव्स अँगल बघितला आहे, जो 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर राहतो. तो एक्झॅक्टली बघितला आपण ॲक्यूट अँगल, जो 90 डिग्रीपेक्षा लेस राहतो. आणि थर्ड आहे आपला राईट अँगल, जो एक्झॅक्टली 90 डिग्रीचा राहतो. ठीक आहे, बघा आता राईट अँगल अँड द ॲक्यूट अँगल अँड ऑप्टिव्स अँगल. बघा, वी सी अ राईट अँगल बिटवीन अ टू ॲप जॉईनिंग साईड ऑफ द विंडो. बघा, इथे काय दिलं आपल्याला, एक विंडो दिलेली आहे. ठीक आहे, ही काय एक विंडो दिलेली आहे आपल्याला. आणि ही जी स्लाईड आहे विंडोची, फर्स्ट स्लाईड जी ओपन आहे त्या मधात सुद्धा काय बनतोय तर हा आपला राईट अँगल बनत आहे. इथे सुद्धा सेम आहे, राईट अँगलच बनत आहे आपला. ठीक आहे, नंतर आहे अ टू ॲडजस्टंट साईड ऑफ द बुक्स मेक अ राईट अँगल. बघा, ही जे राईट अँगल बनतो आहे हा कुठं बनतो आहे तर आपला बुक्समध्ये सुद्धा एक राईट अँगलच बनत आहे. नंतर दिलेलं आपल्याला इन अ क्लॉक ॲट अ क्लॉक अ 3 o'clock अँड 9 o'clock द मिनिट हँड अँड द हॉवर हँड आर इन अ राईट अँगल टू इच अदर. बघा, फर्स्ट आहे आपला 3 o'clockमध्ये सुद्धा काय म्हणतो आहे आपलं तर राईट अँगलच बनत आहे. तसंच 9 o'clockला सुद्धा राईट अँगलच बनत आहे. ठीक आहे, नंतर दिले आपल्याला बघा इन द पिक्चर अलॉंग देअर अ राईट अँगल बिटवीन द टू ब्लेड्स ऑफ द सीझर. बघा, काय दिलेलं आहे इथे आपल्याला जी कैची दिलेली आहे त्याच्या मधात सुद्धा अँगल बनलेला दाखवतो आहे आपल्याला. हा सुद्धा काय तर आपला राईट अँगल बनलेला आहे. सेकंड आपला बनत आहे ॲज वी रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स अँड लिटल बाय लिटल द अँगल बिटवीन द ब्लेड्स अँड ग्रो स्मॉलर दॅन अ राईट अँगल. बघा, काय सांगितलं आपल्याला याच्यात की आपण जो हा आधी राईट अँगल बघितला आहे याचं जर आपण डिस्टन्स या सीझरचं डिस्टन्स जर कमी कमी करत गेलो तर तो आपला कोणता अँगल बनत आहे तर ॲक्यूट अँगल बनतो. थर्ड आहे आपला बट वी इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स. बघा, काय म्हटलं आहे की जर आपण या ब्लेड्सचं जर अंतर वाढवत गेलो तर काय बनणार आहे द अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रो अ बिगर दॅन अ राईट अँगल. बघा, आधी हा राईट अँगल काय केलं होतं आपण, हा होता राईट अँगल आपला. आता याचं डिस्टन्स जर कमी केलं तर काय म्हणते आपला ॲक्यूट अँगल. आणि परत जर आपण याचं डिस्टन्स जर वाढवत गेलो तर आपलं काय बनते तर हा बनतो ऑप्टिव्स अँगल. ठीक आहे, आता इथे आपल्याला क्लॉकमध्ये दिलेले आहेत. हा फर्स्ट काय तर आपला राईट अँगल बनतो. सेकंड काय बनतो तर आपला ॲक्यूट अँगल बनतो. थर्ड बनतो आपला ऑप्टिव्स अँगल. आपल्याला दिले आहेत आता ऑब्झर्व द फिगर बिलो द राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड द ऑप्टिव्स अँगल इन द बॉक्स बिलो ईच फिगर. आता इथे आपल्याला सांगायचं की ॲक्यूट अँगल आहे, राईट अँगल आहे, कोणता अँगल बनतो आहे. फर्स्ट आहे आपला
ॲक्यूट अँगल, कारण की हा लेस दॅन आहे 90 डिग्रीपेक्षा. हा आहे आपला राईट अँगल. थर्ड आहे आपला ऑप्ट्यूस अँगल. फोर्थसुद्धा काय आपला ऑप्ट्यूस अँगल आहे. आणि फिफ्थ आहे आपला ॲक्यूट अँगल. ठीक आहे. नंतर बघूया सर्कल. सर्कल म्हणजे बघा काय आहे. फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे बँगल्स, म्हणजे आपल्याला बांगडी माहिती आहे आपल्याला, ती काय राहते तर सर्क्युलर शेपमध्ये राहते. नंतर आहे अ बायसिकल व्हीलसुद्धा काय राहतो आपला सर्क्युलर शेपमध्ये राहतो, किंवा कार व्हीलसुद्धा सर्क्युलर शेपमध्येच आहे आपला. ठीक आहे. बॉटलचं झाकणसुद्धा आपलं काय तर सर्कल शेपमध्ये राहतो. अ कार्ट व्हील म्हणजे आपलं बैलगाडीचं चापसुद्धा काय तर आपलं सर्क्युलरच राहतो. ठीक आहे. आता बघा सर्कलमध्ये काय काय दिलेलं आहे तर फर्स्ट आहे आपला सेंटर म्हणजे काय. फर्स्ट थिंग काय तर आपली सेंटरची डेफिनेशन काय तर इन द फिगर अ पॉईंट अ सी इज द सेंटर. बघा हा जो आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे, बट इथे जो आपण सेंटर पॉईंट आपला याला नाव दिलं आहे आपण सी, किंवा ओ एम काहीसुद्धा देऊ शकतो. इथे मी सी दिलेलं आहे. ठीक आहे. आता सर्कल कसं ड्रॉ करतो आपण. इन द फिगर पॉईंट सी इज द काय म्हटलं आपण त्याला सेंटर ऑफ द सर्कल घेतलेला आहे. सेंटर ऑफ द सर्कल कशा म्हणतात, एक्झॅक्टली जो सेंटर पॉईंट असतो सर्कल ड्रॉ केलेला आपण त्याच्यात जिथून आपण त्याचं स्टार्ट करतो. ठीक आहे. जिथे आपण एक त्याचं काय तर चॉकचं आपण टोक ठेवतो आणि नंतर आपण त्याला काय करतो एखादं पर्टिक्युलर डिस्टन्स करून त्याला राऊंड शेप करतो. ठीक आहे. तो झाला आपला सर्कलचा सेंटर. सेकंड आहे आपला डायमीटर. डायमीटर म्हणजे काय, सेम आहे. आपण सर्कल ड्रॉ कर पर्टिक्युलर डिस्टन्स घेऊन आपण काय करणार तर राऊंड सर्कल केलेलं आहे. ओके. हा झाला तिथपर्यंत. नंतर ज्या वेळेला आपण सर्कलच्या एका एंडपासून तर दुसऱ्या एंडपर्यंत एक लाईन ड्रॉ करतो त्याला आपण नाव दिलेलं आहे ए बी. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो तर डायमीटर. बघा डेफिनेशन काय म्हटलं आहे, अ 2 पॉईंट पासिंग थ्रू द सेंटर इज कॉल्ड ॲज अ डायमीटर. बघा हे जे 2 पॉईंट्स आपण ड्रॉ केलं आहे ए बीला ते काय झालं आपला डायमीटर झाला. अँड डायमीटर इज ऑल्सो लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. ही जी डायमीटर आहे ही सगळ्यात लांब असणारी काय असणार तर सर्कलमधली डायमीटर आहे. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ अ सर्कल याला सुद्धा म्हटलं जाते. मग आता मी इथे ए बी सुद्धा ड्रॉ केले तर मी याला इथून सुद्धा ड्रॉ करू शकतो, इथून सुद्धा ड्रॉ करू शकतो, इथून सुद्धा ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. हे काय होणार तर डायमीटरच होणार आहे. थर्ड पॉईंट आहे आपला रेडियस. म्हणजे काय होते बघा, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल ऑफ एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज अ रेडियस. बघा काय केलं आपण इथं पॉईंट सी आपण काय केलं आहे तर इथून सर्कल ड्रॉ केला होता, तो आपला पॉईंट सी जसाचा तसा आहे. आता मी इथून एक लाईन पास केलेली आहे एका एंडपर्यंत आणि त्याला नाव दिलं आहे मी ए. तर ही पॉईंट सी आणि पॉईंट एमध्ये ही जी लाईन आपण काय केलेली आहे तर टच केली आहे त्याला काय म्हटलं आहे तर रेडियस असं नाव दिलेलं आहे. मग आता मी इथे इथूनच घेतले आहे तर मी याला कुठे पण करू शकतो. याला नाव देऊ शकतो मी ओ. ठीक आहे. किंवा मी इथून सुद्धा घेऊ शकतो, याला नाव देणार एम. ही काय झाली तर रेडियस झालेली आहे. याला नाव काय आहे तर रेडियस नाव आहे याला. फोर्थ पॉईंट आहे आपला कॉर्ड. म्हणजे काय, द लाईन जॉईनिंग अ 2 पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज कॉर्ड. बघा ही जे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे एम एन, याच्या आधी आपण डायमीटर बघितलं. डायमीटर एक्झॅक्टली सेंटरमधून जातो, बट ही सेंटरच्या मधून नाही आहे, ही सेंटरच्या सुद्धा खाली आहे. एक पॉईंट एम आणि दुसरा पॉईंट आपण एन घेतलेला आहे म्हणून याला काय म्हटलं तर कॉर्ड म्हटलं. आणि कॉर्ड आपण दुसरी इथून सुद्धा ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. इथून सुद्धा ड्रॉ करू शकतो आणि इथून सुद्धा ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट आपल्याला काय म्हटलं आहे तर सेंटर म्हटलेलं आहे, याला म्हटलं आहे आपण कॉर्ड. नंतर ही आहे आपला डायमीटर आणि हा झाला आपला लास्ट तो आहे रेडियस. साईड्स म्हणजे काय तर आता आपण इथे काय केलं आहे तर एक इथे आपण काय केलं आहे तर एक रेक्ट्रँगल ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. त्याला नाव दिलं मी पी क्यू आर आणि एस. ठीक आहे. आणि हा जो एक्झॅक्ट पॉईंट आहे तिथे पॉईंट क्यू आहे, पॉईंट आर आहे, पॉईंट एस आहे, पॉईंट पी आहे, हे काय झालं त्याचे व्हर्टेक्स झाले. व्हर्टेक्स म्हणजे एक कोपरा म्हणतो आपण त्याला, काठ. जर मी आता इथे अँगल ड्रॉ केला, ठीक आहे, तर इथे मी नाव देणार ए बी आणि सी. त्यातला हा जो ए आहे हा काय झाला त्याचा व्हर्टेक्स झाला, जिथून याची सुरुवात झाली. आणि हे जे बी आणि सी आहे हे काय झालं त्याचे, तर ह्याच्यातला फर्स्ट पॉईंट बघा काय दिलेला आपण तर अ पॉईंट अ 2 साईड मीट इज कॉल्ड ॲज अ व्हर्टेक्स. बघा काय सांगितलं मी, जसं की पॉईंट क्यू पॉईंट आर आहे, जिथे एक्झॅक्टली आपण कोपरा आहे आपला, जे 2 लाईन्स आपल्याला एकमेकांना मिळतात ते काय झालं आपलं व्हर्टेक्स झालं. ठीक आहे.
काय म्हणतो त्याला आपण व्हर्टेक्स म्हणतो, जसं की PQR अँड S आर अ व्हर्टेक्स. सेकंड आहे रेक्टँगल हॅज 4 एजेस. बघा 4 एजेस आहेत, त्याला काठ आहेत त्याचे 4 आहेत 4. साईड कसं म्हणू आपण त्याला, नाव कशी घेणार त्याची, तर साईड PQ फर्स्ट, नंतर QR सेकंड, नंतर SR किंवा RS, नंतर इथे PS. ओके, किती आहेत तर 4 साईड्स येतात त्याच्या कशाच्या, रेक्टँगलच्या. थर्ड पॉईंट आहे अपोजिट साईड्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल लेंथ. बघा जर ही असेल 4 तर ही सुद्धा 4, ही 2 आहे तर ही सुद्धा 2च आहे, म्हणजे अपोजिट साईड्स काय राहतील त्याच्या तर सेम राहतं. जसं PQ सेम आहे तर SR सुद्धा करेल सेम, नंतर QR सेम आहे तर PS सुद्धा करणार आपली सेमच राहणार आहे. अँड लास्ट पॉईंट द अँगल ऑफ द रेक्टँगल आर अ राईट अँगल. काय राहतो तर हा राईट अँगलच राहतो. जसं आपण इथे ड्रॉ केला, हा सुद्धा काय तर आपला राईट अँगल बनला आहे, हा सुद्धा काय तर राईट अँगलच आहे. ठीक आहे. सेकंड आहे आपला स्क्वेअर. ओके, स्क्वेअरचं काय राहतं तर 4 साईडसुद्धा सेमच राहतात. ओके, बघा द पॉईंट ऑफ 2 साईड मीट इज कॉल्ड ॲज अ व्हर्टेक्स. आपण आधीच क्लिअर केलं आहे व्हर्टेक्स म्हणजे काय, तर जसं की AB पॉईंट जिथे आपण काय होतं तर मिळत आहे त्या पॉईंटला काय म्हणणार आपण, व्हर्टेक्स म्हणणार आहे. नाव काय असतील व्हर्टेक्सचे तर ABC आणि D, हे काय झाले तर व्हर्टेक्स ऑफ अ स्क्वेअर झालेला. ओके, सेकंड पॉईंट स्क्वेअर ॲज अ 4 एजेस. बघितलं आपण ABC आणि D हे काय झाले त्याचे 4 एजेस किंवा 4 साईड दोन्ही म्हणू शकतो मी त्याला. ठीक आहे. आता साईड्स कोणकोणते झाले तर साईड AB, साईड BC, साईड CD आणि साईड AD, ह्या झाल्या त्याच्या 4 साईड. थर्ड आहे आपला रेक्टँग्युलर. अ रेक्टँगल हॅज अ 3 व्हर्टायसेस. बघा व्हर्टायसेस A, व्हर्टायसेस Q, व्हर्टायसेस R, हे झाले किती तर त्याचे 3 व्हर्टायसेस आहेत. सेकंड पॉईंट अ रेक्टँगल हॅज 3 साईड्स. साईडसुद्धा करायला तर 3, जसं की PQ, नंतर येणार आहे QR, नंतर येणार आहे PR, हे झालं त्याच्या 3 साईड्स. आता आपल्याला इथे एक बॉक्समध्ये आपल्याला विचारलं होतं की नेम ऑफ द फिगर्स म्हटलं, आपण त्याला नाव दिलं आहे PQRS. फर्स्ट आहे आपला रेक्टँगल. रेक्टँगलचं काय तर अपोजिट साईड राहतात सेम. ठीक आहे. मग इथं फर्स्ट विचारलं आपल्याला, नाव विचारलं तर हा काय आपला रेक्टँगल आहे. नंतर काय नेम ऑफ साईड्स किती आहेत तर याच्या 4 साईड्स आहेत. नंबर्स ऑफ कॉर्नर हे सुद्धा किती आहेत तर 4च दिलेलं आहे. सेकंड आहे आपला स्क्वेअर घेतलेला आहे आपण त्याचा. ठीक आहे. तर काय नेमकं आपण काय स्क्वेअर दिलं आहे. साईड्स किती असतात स्क्वेअरला तर 4च राहतात आणि कॉर्नरसुद्धा किती आहेत तर 4च आहेत. थर्ड आहे आपला ट्रायंगल. ट्रायंगलला साईड्स राहतात 3. ओके, आणि कॉर्नरसुद्धा किती राहतील तर 3च राहतील.